बुलढाणा जिल्ह्यातील लघु प्रकल्पामध्ये केवळ 30% जलसाठा शिल्लक आहे आणि जे मोठे प्रकल्प आहेत त्या मोठ्या प्रकल्पामध्ये केवळ 42% जलसाठा शिल्लक आहे आणि यामुळे भविष्यामध्ये पाणी टंचाईचं सावट जिल्ह्यावरती निर्माण होऊ शकतं। अशा पद्धतीनं जे प्रकल्प आहेत, पाझर तलाव असतील, सिंचन तलाव असतील, हे अशा पद्धतीने आता सुकलेले असल्याचं आपल्याला दिसतंय। जिल्ह्यातले जे काही 41 लघु प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाची स्थिती सुद्धा अशाच पद्धतीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हा सिंचन तलाव आहे। मी सध्या देवगराजा तालुक्यातील या अंचरवाडी शिवारामध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर 1 महिन्यापूर्वीच हा जो तलाव जो आहे तो सुकलेला आहे। या परिसरामधल्या शेतकऱ्यांची शेती याच पाझर तलावावरती अवलंबून आहे आणि हिवाळा संपल्यानंतर हळूहळू या तलावाची स्थिती जी आहे ती पाण्याची पातळी कमी होत गेली आणि आता हा पूर्णपणे ड्राय झालेला आहे। 100% ड्राय झालेला तलाव आपल्याला दिसत आहे। अशाच पद्धतीनं जिल्ह्यामध्ये अनेक जे तलाव आहेत ते सुद्धा ड्राय झालेले आहेत, काही ड्राय होण्याच्या मार्गावरती आहेत। एकंदरीत पाहिलं तर सध्या ग्रामीण भागातील जी पिण्याच्या पाण्याची परिस्थिती आहे ती बिकट होत चाललेली आहे। प्रशासन सध्या या समस्येवरती नियोजन करत आहे, मात्र अनेक भागामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे। टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो, तर अनेक ठिकाणी भीषण वास्तव आहे की ज्या ठिकाणी विकत पाणी घ्यावं लागतं नागरिकांना। जवळपास 500 रुपये टँकर नागरिकांना पाणी विकत घ्यावं लागतं। मात्र परिस्थिती जी आहे आता सध्या एप्रिल महिना जवळपास अर्धा संपलेला आहे आणि भविष्यामध्ये हीच परिस्थिती आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली, कारण की सध्या लघु प्रकल्पामध्ये हा 30% जलसाठा आहे आणि जे मोठे प्रकल्प आहेत त्यामध्ये केवळ 42% जलसाठा शिल्लक आहेत। आणि जर का अशा पद्धतीनं तलाव जर का ड्राय होत असतील तर पुढील काळामध्ये भीषण वास्तव कसं असेल हे न सांगितलेलं बरं किंवा न ऐकलेलं बरं किंवा त्याबद्दल विचार न केलेला बरा। कॅमेरामन नीरज देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।